नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर। आज आपण मराठी व्याकरण या विषयाअंतर्गत भाग 7 मध्ये संभाव्य प्रश्न बघणार आहोत। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न, परी उपसर्ग कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? परी हा उपसर्ग आहे संस्कृत या भाषेचा। उदाहरणार्थ परिसर, परिणाम, परिपक्व यामध्ये जो परी उपसर्ग आहे तो आहे संस्कृत या भाषेचा। पुढे, न हे मुख असे पद्म, भृंग हे नच कुंतल हे पद्यांश खालीलपैकी कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? तर यामध्ये आपल्याला कशाचा बोध होतोय की मुख हे पद्म नाही आणि भृंग हे कुंतल नाही, दुसरेच काहीतरी आहे। अर्थात येथे उपमेय हे उपमान नसून दुसरेच काहीतरी आहे असल्याचा आपल्याला बोध होतोय। तर ते आहे अपनृती अलंकार। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। पुढे, खालील वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे हे विकल्पातून शोधा। माझ्याकडून शरबत घेतले गेले। तर इथे कर्त्याला कडून हा शब्द जोडला गेलेला आहे आणि कर्मानुसार क्रियापद बदलले गेलेले आहे। माझ्याकडून शरबत घेतले गेले, तर हे आहे कर्मकर्तरी प्रयोग। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। पुढे, जेथे दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती ही वाक्यरचना खालील दिलेल्यापैकी कोणत्या प्रकारची आहे? तर इथे आपल्याला क्रियाविशेषण अव्यय शोधायचा आहे। तर या वाक्यामध्ये जेथे तेथे या शब्दप्रयोग केलेला आहे, म्हणजे देवाचं ठिकाण त्यांनी दर्शवलेलं आहे, स्थळ दर्शवलेलं आहे, म्हणून हे स्थलदर्शक क्रियाविशेषण अव्यय। पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। पुढे, खालीलपैकी तिरस्कारदर्शक केवल प्रयोगी अव्यय वापरून वाक्यरचना केलेले योग्य विधान ओळखा। तिरस्कारदर्शक केवल प्रयोगी अव्यय अर्थात घृणा व्यक्त करण्यासाठी त्या शब्दाचा वापर होतो। तर तो आहे शी, किती घाण आहे ती, जो आपला पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। त्यामध्ये जो शी हा शब्द आहे तो तिरस्कार दर्शक शब्द आहे। पुढे, खालीलपैकी क्रियाविशेषण अव्यय वापरून वाक्यरचना केलेले योग्य विधान ओळखा। क्रियाविशेषण अव्यय, क्रियाबाबत विशेष बाब सांगणारा शब्द। तर इथे गोगलगाय हळूहळू चालते, यामध्ये हळूहळू हा रीतिवाचक क्रियाविशेषण आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर होईल। पुढे, पुढीलपैकी व्याकरणदृष्ट्या अचूक वाक्यरचना असलेला पर्याय शोधा। सरकारची नोकरी म्हणजे सुळावरची पोळी म्हटले जाते। तर इथे म्हटली जाते असा शब्द हवा होता। सुळावरची पोळी म्हटली जाते। ती बोलण्यात सैल असला तरी वागण्यात कठोर आहे। तर मित्रांनो, इथे ती बोलण्यात सैल असली तरी वागण्यात कठोर आहे असा तिथे शब्दप्रयोग हवा होता। पुढे जो पर्याय आहे, सूर्याच्या गतीवरून काळ गणना केली जाते, हा वाक्य योग्यरित्या लिहिलेला आहे। बहुरूपियाचे सोंगे ओळखणे कठीण जाते। इथे मित्रांनो, बहुरूपियाचे पोला य जोडलेला आहे आणि हे सोंग आहे ते चुकीच्या पद्धतीने लिहिलेलं आहे आणि कठीणला दुसरी वेलांटी आहे, म्हणून हेही चुकलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल। पुढे, पद्म आहे नाभीत ज्याच्या या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा। पद्म आहे नाभीत ज्याच्या त्याला म्हटलं जातं पद्मनाभ। आणखी मित्रांनो, त्याला पद्मनाभ म्हणजेच भगवान विष्णू, म्हणून पर्याय क्रमांक ब आणि क आपलं बरोबर उत्तर होईल। पुढे, सावळा ग रामचंद्र रत्नमंचकी झोपतो, त्याला पाहता लाजून चंद्र आभाळी लोप पाहतो। या काव्यपंक्ती कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? तर मित्रांनो, या काव्यपंक्तीवरून आपल्याला काय लक्षात येतं की एक बाब ही दुसऱ्या बाबीपेक्षा श्रेष्ठ आहे असे दाखविले आहे।
अर्थात भगवान रामचंद्रांचे सौंदर्य इतके श्रेष्ठ आहे की त्यांना पाहून चंद्र देखील लाजून आकाशात लपतो. तर इथे व्यतिरेक अलंकार होईल. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. पुढे जेठा मारून बसणे या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ ओळखा. जेठा मारणे म्हणजे मित्रांनो वेळ वाया घालवणे. तर जेठा मारून बसणे म्हणजेच रिकामा बसणे. पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर होईल. पुढे अर्षिकेशु कवित्व निवेदनय या म्हणीचा खालीलपैकी कोणता अर्थ आहे. तर या म्हणीचा अर्थ असा की ज्या व्यक्तीला काव्याची आवड नाही, ज्याला काव्याचे महत्त्व समजत नाही, अशा व्यक्तीसमोर काव्य सादर करणे, त्यांना वाचून दाखवणे, जे की निरर्थक असते. तर आपला पहिलाच पर्याय क्रमांक जो आहे, अरसिक माणसाला काव्य वाचून दाखविणे व्यर्थ, हा योग्य उत्तर होईल. पुढे टोपी, गोलंदाज, तुमान हे कोणत्या भाषेतील शब्द आहेत. तर हे शब्द आहे फारसी या भाषेतील. गोलंदाज आणि तुमान हे फारसी भाषेतील शब्द आहे. मित्रांनो, जो टोपी शब्द आहे तो अरबी फारसी या दोन्ही भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर होईल. पुढे नामाचा उदाहरण शोधा. नामाचे उदाहरण. तर दिलेल्या पर्यायापैकी हिमालय, मंदाकिनी हे विशेष नाम आहेत. पशुत्व, गोडी हे भाववाचक नाम आहे. आणि पुस्तक, पर्वत हे सर्वनामाचे उदाहरण आहे. विकारी शब्दजाती जे आहेत, ज्यामध्ये नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण, त्यालाच आपण नाम असं म्हणतो. म्हणून विकारी शब्दजाती हेच आहे नामाचे उदाहरण. पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर होईल. पुढे योग्य विरामचिन्हे वापरून लिहिलेले वाक्य शोधा. तर इथे त्याने विचारले, आवडेल का तुला हे पुस्तक. तर मित्रांनो, इथे प्रश्न विचारला गेलेला आहे, म्हणून इथे प्रश्नचिन्ह येईल. आणि आपण जो दुसऱ्यांचे वाक्य जसेच्या तसे आपण बोलतो, लिहिताना आपण दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहितो. म्हणून पर्याय क्रमांक ड आपला बरोबर उत्तर होईल. फक्त ड बरोबर. पुढे अयोग्य जोडी ओळखा. तर शृंग, शिखर. शृंग म्हणजे शिखराचा, पर्वताचा वरचा भाग, त्याला शिखर म्हणूनही ओळखलं जातं, हे बरोबर आहे. शागिर्द, संकट. इथे मित्रांनो शागिर्द म्हणजे शिष्य, विद्यार्थी, आणि त्याचं संकट इथं काही जुळत नाही आहे अर्थ. सर्प, तक्षक. सर्प म्हणजे साप, तक्षक म्हणजे नागांचा राजा, म्हणजे हे योग्य आहे. क्षेम आणि मंगल. क्षेम म्हणजे कल्याण, कुशल, शुभ, आणि मंगललाही तो शब्द वापरला जातो, शुभ. म्हणून पर्याय क्रमांक 2 तो चुकीची जोडी आहे. पुढे कावळा शब्दास समानार्थी नसलेला शब्द शोधा. कावळा या शब्दाला आपलं शिरवे असं म्हणता येत नाही. वायस, एकाक्ष, काक असे कावळा या शब्दाला समानार्थी शब्द आहे. पुढे वैनतेय म्हणजे वैनतेय अर्थात गरुड. पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर होईल. कारण मित्रांनो, वायस म्हणजे कावळा, सारंग म्हणजे हत्ती, आणि मंडूक अर्थात बेडूक. पुढे खालीलपैकी अनेक वचन ओळखा. तर मोती या शब्दाचे अनेक वचन मोतीच राहणार आहे, एक वचन आणि अनेक वचन. ससाचं ससे होईल, पाखरूचं पाखरे होईल. गाणी हे अनेक वचनमध्येच दिलेलं आहे, गाणी आणि गाणी. म्हणून पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर होईल. सूर्यवंशी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा. सूर्यवंशी, त्याचा अर्थ असेल सूर्यवंश कुळाचे राजे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर होईल. अर्थात सूर्यदेवताच्या वंशातील राजा, कुळातील व्यक्ती, सूर्यकाळात जन्मलेला. पुढे
कधीही नष्ट न होणारे. एक शब्दसमूह आपल्याला इथे सुचवायचा आहे. कधीही नष्ट न होणारे ते आहे नश्वर अथवा शाश्वत. पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर होईल. पुढे माशासारखे डोळे असलेली. तर हे एका स्त्रीबद्दल वाक्य आहे. माशासारखे डोळे असलेली स्त्री त्यांना म्हटलं जातं मीनाक्षी. पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर होईल. मीनाक्षी हा शब्द आहे संस्कृत भाषेतून आलेला शब्द आहे. अर्थात माशासारखे सुंदर डोळे असलेली स्त्री. पुढे योग्य विधान ओळखा. निशाचर रात्री फिरणारे आणि नभचर आकाशात फिरणारे. तर मित्रांनो आपल्याला इथे माहीत आहे निशा म्हणजे रात्र, नभ म्हणजे आकाश. म्हणजे दोन्ही पर्याय बरोबर पद्धतीने दिलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 दोन्हीही योग्य आहेत. पुढे शब्दसमूहाबद्दल योग्य पर्याय निवडा. जिची चाल हत्तीच्या चालेप्रमाणे डौलदार आहे अशी. त्याला म्हटलं जातं गजगामिनी. पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर होईल. कारण मित्रांनो इथे गज म्हणजे हत्ती आणि गामिणी म्हणजे चालणारी. पुढे गंगा जमुना या शब्दांचा लाक्षणिक अर्थ काय होईल. तर लाक्षणिक अर्थ म्हणजे प्रत्यक्ष अर्थाने न वापरता दुसऱ्या गोष्टीसाठी रूपक म्हणून ते वापरलं गेलेलं असं शब्द. तर इथे गंगा जमुना हा शब्द जो वापरला गेलेला आहे तो अश्रू या अर्थाने. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. आपण म्हणतो ना की त्याच्या डोळ्यातून गंगा जमुना वाहते, अर्थात त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहते. पुढे शेवटचा प्रश्न. रामलक्ष्मण हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे. रामलक्ष्मण. तर त्याचा विग्रह करताना आपण कसे करू. राम आणि लक्ष्मण. तर जेव्हा आणि व किंवा यासारख्या अव्ययांनी ते जोडले जाते त्याला म्हटलं जातं द्वंद्व समास. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण 25 प्रश्न बघितलेले आहेत. तर व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.